माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळी काही नवीन चूक करत असाल तर समजा तुमची नक्कीच प्रगती होत आहे. जी गोष्ट तुम्ही साधेपणाने समजू शकत नाही याचा अर्थ तुम्हाला ती गोष्ट कळलेलीच नाही. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीच अपयशी ठरत नाहीत. जर तुमच्यात मेहनत करायची हिंमत असेल तर तुम्हाला नशिबावर अवलंबून राहण्याची गरजच भासणार नाही. दुःखाशी दोन हात केल्याशिवाय सुख मिळतच नाही. स्वतःच्या स्वप्नांवर इतकं फोकस करा की त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्यात कोणी आलं नाही पाहिजे. जी व्यक्ती आपल्या प्रगतीत व्यस्त असते त्याला दुसऱ्याचं वाईट चिंतायला वेळच मिळत नाही. जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा आयुष्यात चांगल्याच गोष्टी घडत असतात. ज्यांचे विचार मोठे असतात जग नेहमी त्यांच्याच विरोधात असते. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा. कोणीतरी तुम्हाला सुद्धा शोधत येईल. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा. गंजून संपण्यापेक्षा झिजून संपणे नेहमीच चांगलं. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा लोक तुमच्या हसण्याची वाट पाहत असतात. दुःखामध्ये हसत राहावं. वेळ सर्वांचीच येते. झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं. राख तर सर्वांचीच होती ना. तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर चांगल्या गोष्टी आपोआपच घडत असतात. संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतो. वेळ मिळेल तेव्हा हसत राहा, कारण आयुष्य प्रत्येक वेळी स्वतःहून हसण्याची संधी देत नाही. आयुष्य संपवून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही, कारण आयुष्य हे फार सुंदर आहे. आयुष्यातील सगळ्यात मोठा अपराध तुमच्यामुळे कोणाच्या तरी डोळ्यात अश्रू येणं. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा झालेला खिसा दुनियेतील खरी माणसं दाखवतो. प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी आयुष्याची नवी सुरुवात करा. आयुष्यात आलेली संधी आणि गेलेले दिवस कधीच येत नाहीत. जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असतात, तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा. देव प्रत्येक पक्षाच्या चोचीसाठी घास तयार करतोच, पण तो घास तो घरापर्यंत कधीच आणून देत नाही. आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचं आहे. चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगला असं होत नाही. त्यासाठी त्याचं मन सुंदर असावं लागतं. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करा. का कोणास ठाऊक, पण आज एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो तर त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही. एकदा एका व्यक्तीने मला विचारलं, कोणी तुम्हाला सोडून गेला तर तुम्ही काय कराल? मी म्हणाले, जेव्हा माणसं आपली असतात ती आपल्याला कधीच सोडून जात नाहीत. जी सोडून जातात ती माणसं आपली कधीच नसतात. आजचा संघर्ष उद्याचं आपलं सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य आपोआपच बदलेल. नेहमी स्वतःमध्ये छोटे बदल घडवा. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका. समस्या नाही असा मनुष्य कोणताच नाही आणि उपाय नाही अशी समस्या सुद्धा नाही. यशस्वी लोकांच्या कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्यामुळे यशस्वी होण्याच्या तुम्हाला कल्पना मिळत जातील. काट्यांवर चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे पावलांचा वेग हा वाढवत असतात. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी करावी लागते. समोरच्याला आदर देणे ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून आदर मिळवणे हा सर्वात मोठा सन्मान असतो. शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखेच असले तरी त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद. असेच नवनवीन थॉट्स मराठी लाईन्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. लवकरच भेटूयात अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्हाला कुठल्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.